नमस्कार माझ्या कोब्रा मित्रांनो. आजपासून मी एक नवीन कार्यक्रम सादर करणार आहे आणि या कार्यक्रमाचं नाव आहे डिजिटल टेक्निक्स. आपण जेव्हा डिजिटल टेक्निक्स म्हणतो तेव्हा आपल्याला आठवतं डिजिटल इंडिया किंवा आपण ज्या वस्तू ऑनलाईन बघतो ते ऑनलाईन बघणंसुद्धा डिजिटल आहे. नंतर आपण विकत घेतो ते जे ट्रान्झॅक्शन आहे ते पण डिजिटल आहे. आपण विमानाचं सीट बुक करतो किंवा रेल्वेचं रिझर्वेशन करतो किंवा बसचं रिझर्वेशन करतो किंवा कॅब बुक करतो. या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन करत असतो आणि हे जे काही ऑनलाईन आहे ते डिजिटल टेक्निक्स या सदराखालीच मोडतं. तथापि डिजिटल टेक्निक्सची व्याप्ती फक्त इतकीच नाही आहे, सीमित नाही आहे. डिजिटल म्हणजे इंटरनेट असणं हे असं समीकरण नाही आहे. इंटरनेट नसतानासुद्धा डिजिटल टेक्निक्स असतात. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा SMS करता तेव्हा तुम्हाला इंटरनेटची गरज पडत नाही, पण जेव्हा तुम्ही व्हॉट्सॲपवर मेसेज करता तेव्हा मात्र तुम्हाला इंटरनेटची गरज असते. तर डिजिटल म्हणजे इंटरनेट नव्हे. इंटरनेट हे त्यात समाविष्ट आहे पण आवश्यक नाही आहे. आपल्या आसपास जी यंत्रं आहेत आता ती प्रॅक्टिकली सगळी यंत्र डिजिटल झालेली आहेत. तुमचा AC आहे, तुम्हाला रिमोट वापरायचा आहे टेम्परेचर कमी जास्त करण्याकरता, फॅनची स्पीड कमी जास्त करण्याकरता. तो हा जो रिमोट वापरताय तुम्ही तो डिजिटल टेक्निकचा भाग आहे. त्या रिमोटवरून तुम्ही बटणं दाबलीत की वेगवेगळे सिग्नल्स बाहेर पडतात, इन्फ्रारेड सिग्नल्स, आणि ते तुमच्या AC रिसीव्ह होतात आणि अकॉर्डिंगली AC टेम्परेचर सेटिंग वाढवतं, कमी करतं किंवा स्विंग देतं किंवा फॅनची स्पीड कमी जास्त करतं. ह्या सगळ्या गोष्टी घडतात त्या डिजिटल टेक्निक्समुळेच घडतात. तुमचा TV त्याचा पण एक रिमोट असतो, तर त्या रिमोटने तुम्ही चॅनल बदलू शकता, तुम्ही व्हॉल्यूम कमी जास्त करू शकता. तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय काय करू शकता आणि हे सगळं जे होतं आहे ते डिजिटल टेक्निक्समुळेच होत असतं. होम अप्लायन्सेसमध्ये इंटरनेट न वापरतासुद्धा आपण डिजिटल टेक्निक्स वापरतो. डिजिटल टेक्निक्समध्ये कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा सहभाग असेलच असं आवश्यक नसतं. उदाहरणार्थ तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये तुम्ही जेव्हा सेटिंग करता तेव्हा कुठेच कम्युनिकेशन इन्व्हॉल्व होत नाही. तुम्ही बटणं दाबता आणि सगळं सेटिंग तुम्ही बदलू शकता. किंवा मायक्रोवेव्हमध्ये तुमच्या घरातल्या इतक्या वस्तू आहेत ज्याच्यात डिजिटल टेक्निक्सचा उपयोग होतो पण कम्युनिकेशनचा उपयोग होत नाही. तुम्ही फॅनची स्पीड चेंज करता, तिथे कम्युनिकेशन आहे, डिजिटल टेक्निक आहे आणि कम्युनिकेशन आहे. तुम्ही जेव्हा व्हॉईस कंट्रोल करता अलेक्सा वगैरे वापरून तेव्हा त्याच्यात डिजिटल टेक्निक्स वेगवेगळ्या पद्धतीने इन्व्हॉल्व होतात. एकतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा मुळातच डिजिटल विषय आहे. तर अलेक्साच्या कंट्रोलमध्ये व्हॉईस कंट्रोल किंवा व्हॉईस बेस्ड कमांड्स रेकग्नाईज करणं ह्याकरता लागतं डिजिटल टेक्निक आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. आणि जी वस्तू तुम्ही कंट्रोल करताय त्या वस्तूमध्ये सुद्धा हे रिसीव्ह करण्याची, इंटरप्रिट करण्याची क्षमता असावी लागते. तर तुम्ही असं बघता की असं कोणतीच फील्ड आता शिल्लक राहिली नाही आहे जिथे डिजिटल टेक्निक्स वापरत नाहीत. डिजिटल टेक्निक्स आपण वापरतो तेव्हा सर्वसाधारणतः त्यात एक कंट्रोलर असतो. मायक्रो कंट्रोलर म्हणतात किंवा मायक्रो प्रोसेसर म्हणतात किंवा डिजिटल सिग्नल प्रोसेसर म्हणतात. असे बेसिक प्रोसेसर्स त्यात असतात. जर का ॲक्टिव्हिटी खूप कॉम्प्लेक्स असेल तर तुमचा प्रोसेसरसुद्धा तितकाच जास्त कॅपेबल असतो. ॲक्टिव्हिटी सिम्पल असेल, तुम्हाला वॉशिंग मशीन कंट्रोल करायचं आहे तर त्यात तुम्हाला एक छोटासा प्रोसेसर, विशेष क्षमता नसलेला प्रोसेसर चालतो. तर मित्रांनो, आपण ह्या कार्यक्रमात अगदी बेसिक बिल्डिंग ब्लॉक्सपासून सुरुवात करणार आहोत ज्याला आपण लॉजिक गेट्स म्हणतो आणि आपण जाणार आहोत IoT पर्यंत, इंटरनेट ऑफ थिंग्स. आपल्यासमोर जी साधारणतः उदाहरणं असतात ज्यात आपण इंटरनेट वापरतो त्यात तुम्ही इन्व्हॉल्व होता आणि
एखादं यंत्र इन्व्हॉल्व्ह होतं किंवा तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता आणि एक दुसरा व्यक्ती इन्व्हॉल्व्ह होते. पण असंही होऊ शकतं की एक यंत्र दुसऱ्या यंत्राशी कम्युनिकेट करेल आणि काही ॲक्शन्स घडतील. त्यात ह्युमन इंटरव्हेन्शन नसतं. ह्युमन इंटरव्हेन्शन ॲक्च्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये नसतं, पण ती ॲक्टिव्हिटी कशी करायला हवी त्याकरता मात्र ह्युमन इंटरव्हेन्शन असतं की ह्युमन बिईंग त्यात सेट करतो की ही गोष्ट अशा प्रकारे व्हायला हवी. उदाहरणार्थ माझ्याकडे एक असाइनमेंट होती की एका शेताचं जमिनीचं मॉइश्चर आपल्याला कंट्रोल करायचं आहे. ते कसं करणार? प्रचंड मोठं शेत आहे आणि एक पंप हाऊस एका टोकाला आहे आणि तुम्हाला मॉइश्चर कंट्रोल करायचं आहे. ते कसं कराल? तर शेताच्या मधोमध सेन्सर बसवला. तो सेन्सर इंटेलिजंट म्हणजे काय करतो तो की जी सेट व्हॅल्यू असेल मॉइश्चरची त्याच्यापेक्षा जर का मॉइश्चर कमी असेल तर तो एक SMS पाठवतो पंपाकडे की तू आता पाणी द्यायला सुरुवात कर. आणि जेव्हा मॉइश्चर लेव्हल सेट पॉईंटच्या वर जातं तेव्हा तो पंपाला सांगतो की बाबा तू आता पाणी देणं बंद कर. तर त्यामुळे आपल्याला जो कंट्रोलर लागणार आहे पंपाचा तो सुद्धा इंटेलिजंट असला पाहिजे, जेणेकरून तो SMS रिसीव्ह करू शकेल, SMS इंटरप्रिट करू शकेल आणि पंपाची मोटर ऑन किंवा ऑफ करू शकेल. आपल्याला सेन्सरला कमीत कमी 3 गोष्टी सांगायला हव्यात. पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चरचं लोअर लिमिट, दुसरं मॉइश्चरचं अपर लिमिट आणि तिसरं पंपाचा फोन नंबर. लोअर लिमिट म्हणजे काय? जेव्हा मॉइश्चर त्या लिमिटच्या खाली असेल तेव्हा पंप सुरू करायचा आहे. आणि अपर लिमिट म्हणजे काय? तर जेव्हा मॉइश्चर त्या लिमिटच्या वर असेल तेव्हा पंप ऑफ करायचा आहे. आणि ही माहिती कोणाकडे जाणार आहे? तर पंपाकडे जाणार आहे. त्यामुळे सेन्सरला पंपाचा फोन नंबर माहीत असणं आवश्यक आहे. तसंच या व्हॅल्यूज बदलता पण आल्या पाहिजेत, केव्हाही बदलता आल्या पाहिजेत. कारण मॉइश्चरच्या लेव्हलचा संबंध आपण कसलं पीक घेतोय त्याच्यावर असतं. वेगवेगळ्या पिकांना वेगवेगळं मॉइश्चर लेव्हल लागतं फॉर ऑप्टिमम यील्ड. त्यामुळे एक सुविधा त्या शेतकऱ्याकडे असायला हवी. तो शेतकरी SMS पाठवतो सेन्सरकडे की भाऊ हा तुझा मॉइश्चरचा लोअर लिमिट आहे, हा मॉइश्चरचा अपर लिमिट आहे आणि सध्याच्या घटकेला जो पंप आपण बसवला आहे त्याच्या कंट्रोलरचा मोबाईल नंबर हा आहे. हे त्या शेतकऱ्याला सांगता आलं पाहिजे. तर एवढं सगळं केल्यानंतर मग काय होतं की शेतकऱ्याला कुठे इन्व्हॉल्व व्हायची गरज पडत नाही. डिपेंडिंग अपॉन दी मॉइश्चर कंटेंट सेन्सर सांगतो पंपाला की तू ऑन हो किंवा ऑफ हो. अर्थात हे सगळं इतकं सोपं नाही आहे. त्यात आणखीन बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात. वीज आहे की नाही तर ही इन्फॉर्मेशन पंप त्या शेतकऱ्याकडे देतो. त्यामुळे पंपाला सुद्धा शेतकऱ्याचा फोन नंबर माहीत असायला हवा. तसंच सेन्सरला सुद्धा शेतकऱ्याचा फोन नंबर माहीत असायला हवा. कारण समजा कोणीतरी चाळा करायचा ठरवला, शेतकऱ्याच्या ऐवजी भलत्याच एका माणसाने त्याच्या शत्रूंनी किंवा एखाद्या टार्गेट पोराने SMS केला सेन्सरला आणि सगळ्या व्हॅल्यू बदलून टाकल्या तर काय होईल? सिक्युरिटी नाहीशी होईल. तर त्या सिक्युरिटीच्या दृष्टीने हे आवश्यक आहे की सेन्सरला सुद्धा शेतकऱ्याचा फोन नंबर माहीत असायला हवा. तर शेतकरी जेव्हा प्रोग्रॅम करतो आपल्या फोनवरून त्या सेन्सरला तेव्हा तो या सगळ्या गोष्टी त्याला सांगतो आणि ह्या व्यतिरिक्त पण बऱ्याचशा गोष्टी सांगत असतो. तर हे एक असं उदाहरण आहे ज्याच्यात नॉर्मल ऑपरेशनमध्ये ह्युमन इंटरव्हेन्शन नाही आहे. ह्युमन इंटरव्हेन्शन केव्हा आहे? जेव्हा आपल्याला व्हॅल्यूज चेंज करायच्या आहेत, सेट करायच्या आहेत तेव्हा. अदरवाईज तो शेतकरी त्याला काही देणं घेणं नाही आहे. ऑटोमॅटिकली पाणी सुरू होईल, ऑटोमॅटिकली पाणी थांबेल, सगळं व्यवस्थित होईल. तर हे पण डिजिटल टेक्निक आहे, मशीन टू मशीन कम्युनिकेशन. ह्याला आपण इंटरनेट ऑफ थिंग्स नाही म्हणू शकत कारण इथे इंटरनेटचा उपयोग आपण केलेला नाही आहे. पण हे आहे डिजिटल आणि आहे कम्युनिकेशन. तर हे जितके डिजिटल टेक्निक्स आहेत त्याच्यात कमीत कमी 2 प्रकारच्या इंजिनिअरिंग
लागतात. एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आणि दुसरं कम्युनिकेशन इंजिनिअरिंग. त्याच्या जोडीला जेव्हा आपल्याला काही सेन्स करायचं असेल, जसं आता आपण एक उदाहरण घेतलं मॉइश्चर सेन्स करायचं, तर सेन्सर्स, ॲक्च्युएटर्स, कारण ॲक्च्युएटर लागेल आपल्याला पंपाजवळ की जो मोटरला ऑन ऑफ करेल. तर त्यामुळे बरेचशी इंजिनिअरिंगच्या फील्ड्स यात इन्व्हॉल्व्ह होतात. या कार्यक्रमात आपण बेसिक बिल्डिंग ब्लॉक्स, ज्याला लॉजिक गेट्स म्हणतो, तिथून सुरुवात करणार आहोत आणि इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. सवड मिळाली तर आपण आणखीही पुढे जाऊ शकतो. तर मित्रांनो, जेव्हा मी सुरुवात करेन तेव्हा मी लॉजिक गेट्सपासून सुरुवात करेन. त्यापूर्वी एक माहिती आणखीन देऊ इच्छितो. हे जे लॉजिक गेट्स असतात ते या सगळ्याचा बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहेत आणि ह्यांना 0 आणि 1 या व्यतिरिक्त काहीही कळत नाही, हे लक्षात घ्या. एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी ते करतात, चित्र काय पाठवतात, साऊंड काय पाठवतात, पण त्यांना या बेसिक बिल्डिंग ब्लॉक्सना 0 आणि 1 ह्याच्या पलीकडे काहीही कळत नाही. माणूस त्याला अशा प्रकारे प्रोग्रॅम करतो की त्याच्या नकळत, त्या यंत्राच्या नकळत यंत्र सगळी कामं करतो.